जय भीम नमो बुद्धाय। बघूया आजचं बातमीपत्रक। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी 1992 पासून आंदोलनं होत आहेत, तरी सुद्धा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलविण्यात आला नाही। त्यामुळे हिंदू धर्मीय यांचे प्राबल्य असल्याने बौद्धगया येथील महाविहार येथे ब्राह्मणवादी पूजा आणि कर्मकांड करीत असतात। त्यामुळे जर रूढी परंपरा या तथागत गौतम बुद्ध यांनी नाकारले तीच कर्मकांड येथे सुरू आहेत। म्हणून महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करावा व महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे। याकरिता सदर राज्यव्यापी आंदोलन डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शन व आवाहनानुसार तसेच भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पुढाकाराने तसेच समता सैनिक दल व विविध बौद्ध संघटना यांच्या वतीने 12 मार्च 2025 रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीद्वारे संयुक्तरित्या आंदोलन करण्यात आले। सर्व बौद्ध जनांना विनम्र आव्हान विनंती आहे की आजचं आंदोलन जे आहे बिहार मधील महाविहार महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळवलं पाहिजे आणि त्यातला बिहार टेम्पल ऍक्ट रद्द झाला पाहिजे आणि तिथलं पूर्ण व्यवस्थापन संचालन आणि नियंत्रण हे बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात द्यावं यासाठीचं आंदोलन आहे। गेली अनेक दिवस ही लढाई चाललेली आहे। आता अंतिम टप्प्यात बाळासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर साहेब यांनी हातात घेतलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर आता हे आंदोलन उभं झालेलं आहे। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाद्वारे आज निवेदन देण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि विविध संघटना ज्या आंबेडकर कुटुंबावरती निष्ठा प्रेम आदर करतात ह्या सगळ्या एकत्रित आलेल्या आहेत। आणि आता भीमराव आंबेडकर साहेब म्हणतात आता माघार नाही। भीमराव आंबेडकर साहेबांचा आदेश आहे म्हणून बौद्ध जन म्हणतात अमरावती जिल्ह्यातले आता माघार नाही।
तेव्हा ह्या आंदोलनाला आपल्याला शांततेनं पुढे जायचं आहे। परंतु आपले नेते जे आहे, सर्वोच्च नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर साहेब पूर्णपणे संविधानिक मार्गाने आंदोलन करतात, संविधानाला मानतात। आपणही बाबासाहेब आंबेडकरांचे नये म्हणून संविधानाला प्राधान्य दिलं पाहिजे, प्रथम महत्त्व दिलं पाहिजे आणि संविधानिक मार्गाने आंदोलन केलं पाहिजे। आणि म्हणून आपल्याला शिस्तीनं जायचं आहे। घोषणा देताना देखील इतरांच्या भावना दुखवणार नाही, प्रशासनालाही मदत करायची आहे, पोलीस प्रशासनालाही मदत करायची आहे। आणि आम्ही कुणाच्या विरोधात नव्हे, तर आमचं हक्काचं जे महाबोधी महाविहार आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे, यासाठी लढाई आहे। त्यात इतरांनीही समजलं पाहिजे की बौद्धांच्या हक्काचा हा प्रश्न, त्यात आम्ही उडी घेतली पाहिजे, इतर बहुजनही आपल्यासोबत आले पाहिजेत, असं आपलं वर्तनाचं असावं, आंदोलनाचं वर्तन असावं, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। आणि या ठिकाणी वंचितचे जिल्हाध्यक्ष संजूभाऊ चोरपगार, राहुल मेश्राम, महासचिव वाकपांजर साहेब, साहेबराव भाऊ, वंचितचे युवा आघाडी अंकुश वाकपांजर, भारतीय बौद्ध महासभेचे प्राध्यापक बोरकर सर।